महाराष्ट्रातील गंगाखेड या छोट्या गावामध्ये जन्म घेतलेल्या जनाबाई त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना संत नामदेवाकडे नोकरानी म्हणून पाठवले होते. महाराष्ट्र प्रसिद्ध साहित्य ग्रंथ अभंगामध्ये त्यांनी 300पेक्षा भक्तिगीते दिली. पंढरपूर येथे असलेले गोपालपूर असलेले संत नामदेव व संत जनाबाई यांच्या अस्तित्व पावन झालेला हा संत नामदेवाचा वाडा. नमस्कार मित्रांनो, मी महेश तर गोपालपूरमधील संत नामदेव आणि जनाबाई यांच्या वाड्याला भेट दिला. जर तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा. सध्या या वाड्याचे रूपांतर मंदिरामध्ये झालेले आहे. मंदिराच्या पायथ्याशीच आपल्या संत जनाबाई यांचे मंदिर व ताक घुसळणे दिसते. येथूनच पुढे मंदिराला प्रवेश आहे. पुढेच आले आपला मोठा दरवाजा लागतो. या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आपल्याला समोरच दत्तात्रय महाराज यांचे दर्शन घेऊन पुढे जावे लागते. मंदिर परिसरामध्ये आपल्याला संत जनाबाई यांचे संसार तसेच एक गुप्त खोली बघायला मिळते. या गुप्त खोलीमध्ये संत जनाबाई आणि विठ्ठल यांचा संवाद असतो असं म्हणतात. संत जनाबाई ही नामदेवाकडे नोकरानी म्हणून आले होते, पण नामदेवाची विठ्ठलासाठी असलेली भक्ती पाहून ते स्वतः नामदेवाचे कधी शिष्य झाले त्यांना समजले नाही. संत जनाबाई ह्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे रमून जायचे की त्यांना घरातली कामे करणे हे सुद्धा विसरून जायचे. ही कामं करण्यासाठी स्वतः विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून यायचे. आता मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.